वाशिम जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसानंतर संत्रा बागेचं मोठं नुकसान। संत्र्याची झाडं उन्हाळून पडल्यानं शेतकरी चिंतेत। वाशिम जिल्ह्यामध्ये पावसाचा हाहाकार। शेकडो एकर शेतातील पेरणी केलेलं पीक वाहून गेलं। हिंगोली जिल्ह्यामध्ये 2 दिवस झालेल्या पावसामुळे खरीपाची पिकं धोक्याबाहेर। जिल्ह्यामध्ये आतापर्यंत फक्त 25 मिलीमीटर पावसाची नोंद। जालन्यात पावसामुळे भाजीपाल्याचं नुकसान झाल्यानं बाजारात भाज्यांची आवक घटली। बाजारामध्ये सध्या सिमला मिरचीची 40 रुपये किलोनं विक्री। पावसामुळे शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं संकट। धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। शेतात पाणी साचल्यामुळे नुकत्याच केलेल्या पेरण्या सुद्धा वाया गेल्या। यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात 75 मिलीमीटर पावसाची नोंद। महागाव आणि घाटंजी तालुक्यात सर्वाधिक पाऊस। शेतकऱ्यांनी पेरलेली बीजं सुद्धा वाहून गेली। शिर्डीच्या राहता बाजार समितीमध्ये 6593 कॅरेट डाळिंबाची आवक। सध्या डाळिंबांची प्रति किलो 275 रुपयांनी विक्री। पुण्याच्या धामारी गावामध्ये शेतकऱ्याच्या शेतातून 600 किलो डाळिंबाची चोरी। शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान। यंदा मक्याचं उत्पादन वाढल्यामुळे बाजारामध्ये मक्याची आवक जास्त। देशात सध्या मक्याला सरासरी 2000 ते 2200 दरम्यान दर। खानदेशात मागच्या 7 ते 8 दिवसापासून केळीची आवक घटली। बाजारामध्ये केळीचे दर अस्थिर असून केळीला किमान 900 ते कमाल 1900 पर्यंतचा सरासरी दर। जालन्यामध्ये 8 ते 10 दिवसापासून दडी मारलेल्या पावसाची हजेरी। पावसामुळे खरीप हंगामातील शेती पिकांना दिलासा। देशातील बाजारातील आवक आणि वाढती आयात यामुळे उडदाचे दर कमीच। सध्या उडदाला हमीभावापेक्षा कमी 1000 ते 1500 रुपयांपर्यंतचा दर।